माय लॉर्ड, जरी फेरफार नोंद प्रमाणित झाली नसली तरी न्यायालयाच्या आदेशानुसार माझा अशील कायदेशीर मालक आणि कब्जेदार आहे. पण ती नोंद अजून प्रमाणित नाही झाली ॲडव्होकेट. नमस्कार मित्रांनो. तर एक प्रश्न होता आपल्याला विचारण्यात आलेला की 1948ला आजोबांनी एक जमीन खरेदी केलेली होती, पण सातबाराच्या उतार्यावर नोंद झालेली नव्हती आणि त्यामुळे नंतर जे त्या आजोबांची मुलं होती, नातू होते, त्यांनी दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल केला आणि दावा दाखल करून माननीय कोर्टामार्फत त्यांना कब्जा सुद्धा मिळाला. परंतु त्यांचं अजूनही सातबाराच्या उतार्यावर नाव नाही गावडे साहेब. तर मग हे सातबाराचा उतारा कसा बदलणार? सातबाराच्या उतार्यावर मालक व कब्जे वहिवाटदार म्हणून जे आहे ते हे ज्यांच्या बाजूने निकाल झाला आहे, ज्यांना कोर्टामार्फत कब्जा मिळालेला आहे दरखास्तीमधून, तर मग त्यांचं नाव उतार्यावर लागण्यासाठी काय मार्ग आहेत किंवा त्यांनी काय केलं पाहिजे? म्हणजे 1948 साली त्यांनी खरेदी केलं.